नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघूनच तुम्हाला आजच्या व्हिडिओचा टॉपिक समजला असेल की आजचा नक्की टॉपिक काय आहे. तर हो, आपण सेवेला सुरुवात करणार आहोत. माझा नेहमी एक प्रयत्न असतो की तुमच्या सर्वांसोबत एक खास मी सुद्धा सेवा करू शकेन आणि तुम्ही सुद्धा सेवा करू शकाल अशी खास खास तुमच्या सर्वांसोबत सेवा मला शेअर करता यावी याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि मी ते सेवा शोधतो सुद्धा आणि ते स्वामी कृपेने मला सेवा मिळतात सुद्धा. आणि तर आज मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचंय एक 11 दिवसांची आपली सेवा आहे. 11 जुलै ते 21 आपली गुरुपौर्णिमेपर्यंतची ही छोटीशी अशी सेवा आहे. जास्त या सेवेमध्ये काही नाहीये. ह्या तुमच्या तेवढं तुम्ही यामध्ये करणार आहात तेवढं तुम्हाला या सेवेमध्ये देव देणार आहे. तर एवढी सिंपल सेवा आहे. तर ती कुठली सेवा आहे ती आता तुमच्या सोबत मी शेअर करतो. तर मग चला. तर आपल्या सेवा काय करायची आहे या 11 दिवसांमध्ये म्हणजे 11 जुलै ते 21 जुलैमध्ये. अर्थात गुरुपौर्णिमा आपली 21 जुलै दिवशी आहे. 21 जुलैला आपला गुरुपद जर अजून कोणी घेतलं नसेल तर गुरुपद नक्की घ्या. आपल्या स्वामींना आपण गुरुपद करत असतो. तुम्ही नक्कीच गुरुपद घेऊ शकता. मी माझं मागच्या वर्षी गुरुपद स्वीकारलं होतं मागच्या वर्षी आणि ती माझी पहिली गुरुपौर्णिमा होती. कारण स्वामी सेवेमध्ये येऊन ती माझी पहिली गुरुपौर्णिमा होती. तर सो ती पण माझी गुरुपौर्णिमा झाली. तर त्याच्यानंतर आज तुमच्यासोबत मी सेवा काय करायच्या ती तुमच्यासोबत शेअर करणार होतो. तर ही आपल्याला सेवा करायची ती दत्त सेवा आहे. स्वामी सेवा सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे आणि दत्त सेवा तुमच्या सुद्धा सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर पहिला सुद्धा आपण दत्त सेवेपासून सुरुवात करूयात. तर दत्त सेवामध्ये आपल्याला काय करायचं या 11 दिवसांमध्ये काहीही आपल्यामध्ये पारायणासारखं काहीही असं करायचं नाहीये. सिंपल सोबर अशी आपल्याला सेवा करायची ती म्हणजे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. ही दत्त सेवा आहे. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र हे असं तुम्ही जरी गुगलला सर्च केलात घोर कष्ट उद्धारण स्तोत्र तरी सुद्धा ते तुम्हाला मिळून जाईल. त्यात तुम्हाला इथे साईडला फोटो ब्लिंक होत असेल तरी तिथे तुम्हाला तसं तुम्ही बघून वाचायचं आहे किंवा तुम्हाला गुगलवरती किंवा युट्यूबला वगैरे तुम्ही सर्च केला तरी सुद्धा तुम्हाला ते स्तोत्र मिळून जाईल. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र समोर लिहून सुद्धा येत असेल. तर हे का पठण करायचं कळती का? काय काय लोकांवरती खूप वाईट प्रभाव असतात किंवा नकारात्मकता घरामध्ये त्यांच्या जास्त प्रमाणामध्ये असते किंवा जे लोक एवढी देवपूजा करतात एवढं काय काय करतात पण त्यांच्या घरामध्ये ना सुख शांती धनैश्वर्याचा काहीही असा प्रभाव नसतो किंवा त्यांच्या मनात असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्णच होत नाहीत. त्यांना काय काय लोकांना स्वतःचं घर करायचंय तर काय काय लोकांना काय काय वेगवेगळ्या इच्छा असतात. प्रत्येकाच्या त्या जगामध्ये कलियुगामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असंख्य अशा 100 पेक्षा अधिक इच्छा असतात. तर त्या पूर्ण होण्यासाठी आपण देवाकडेच धाव घेतो. आपण देवाचं नामस्मरण करतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो बघा, तुम्ही देवपूजा करा पण जेवढी तुम्ही देवपूजा करता त्याच्या दुप्पट तुम्ही वाचन करा, स्तोत्र मंत्र करा, नामस्मरण करा. जेवढी आपण देवपूजा घेणार आहोत त्याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आपल्याला नामस्मरण घ्यायचंय. कारण देवपूजा करण्यामध्ये सुद्धा आपलं तर चांगलंच आहे. देव आपली सेवा नक्कीच स्वीकारणार पण त्याच्या दुप्पट फायदा आपल्याला त्या देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. आता अजून एक तुम्हाला सांगतो किंवा काय आपल्या कधी मिळेल किंवा कधी काय मिळेल या इंटेन्शननी आहे ना कधीही तुम्ही पूजा करू नका. कारण काय काय वेळेस कसं असतं की देव आपली जेव्हा ती योग्य वेळ येते असते ना तेव्हाच तो ती पूर्ण करत असतो. तर खरंच हे बरोबर आहे. जेव्हा ती योग्य वेळ येत असताना तेव्हाच तो देव आपल्याला ती गोष्ट देणार. पण तुम्ही तुमचं नामस्मरण तुम्ही तुमची सेवा ही नेहमी सुरूच ठेवा. तर आता तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं घोर कष्ट उद्धारण स्तोत्र. तर हे प्रत्येक दिवशी आपल्याला वाचायचं आहे 11 ते 21 या कालावधीमध्ये. अर्थात 11 जुलै ते 21 जुलैमध्ये तुम्हाला एक ठराविक वेळ करायची आहे. ह्याचे छोटेसे असे नियम आहेत. तर ते काय आहेत तर ते म्हणजे तुम्हाला एक छोटीशी ठराविक वेळ ठेवायची. या सेवेला काही एवढा वेळ लागणार नाहीये. तुमच्यावरती आहे की तुम्ही कितपत ही सेवा करणार आहात. तर एक ठराविक वेळ करायची. तुम्ही सकाळी ठराविक वेळेमध्ये कराल किंवा संध्याकाळी या दोन वेळांपैकी एक वेळ तुम्हाला करायची आहे. सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळांपैकी तुम्हाला एक वेळ स्वीकारायची आहे. संध्याकाळी जर तुम्ही करत असाल तर 6ची वेळ घ्या आणि सकाळी जर करत असाल तर 10 पर्यंतची वेळ घ्या. अर्थात तुमची सगळी देवपूजा आटोपली पाहिजे
त्याच्यानंतर नित्यसेवा करून त्याच्यानंतरच तुम्हाला ही घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचं करायचं आहे. तर घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचं कसं काय करायचं ते तुमच्या सर्वांसोबत मी आता शेअर करतो. की ते म्हणजे सर्वप्रथम आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा आजकाल बघा स्वामी आणि दत्त अशी दोन्ही एकत्र असतात. पाठीमागे दत्त असतात आणि पुढे स्वामी समर्थ आपली माऊली बसलेली असते. तर तसे सुद्धा फोटो असतात. तुम्ही तसे फोटो जरी घेतला तरी सुद्धा चालेल. छोटासा का होईना असा एकत्र तिचा फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे. तर माझ्याकडे सुद्धा आहे, जिथे बसलो त्याच्या वरतीच माझ्याकडे दत्त स्वामींचा फोटो आहे. तर मी तिथे सेवा करणार. या सेवेला मी उद्यापासून सुरुवात करणार आहे. गुरुवारपासूनच या सेवेला मी उद्यापासून सुरुवात करणार आहे. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र हे तुम्हाला दिवसाला 11, 21, 51 किंवा 108 या संख्यांमध्ये तुम्हाला पठण करायचंय. जर तुम्हाला 11 वेळा सुद्धा जरी जमत नसेल तर तुम्ही 7 वेळा सुद्धा ही सेवा पठण करू शकता. एकदम सिंपल सोबत सेवा आहे. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र पठण करायचंय आणि काही अतिशय मोठं काही त्यामध्ये मोठं वगैरे तुम्हाला की खूप मोठं स्तोत्र असेल काही नाही. अतिशय छोटं प्लस स्वामी स्तवांपेक्षाही छोटं असं ते आहे. तर तुम्ही ते नक्की वाचा. खूप छोटीशी सेवा आहे आणि शीघ्र फल देणारी आहे. पटकन तुम्हाला गोष्टीचं फळ मिळेल. फक्त सेवा करताना जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला ते कठोर नियम पाळूनच करायचंय. वेळेच्या वेळ बंधनामध्येच तुम्हाला ते याचे काही कठोर नियम नाहीत. फक्त वेळेचं एक बंधन आहे की जी ठराविक वेळ घेताय त्याच ठराविक वेळेमध्ये करायचंय. आज मी 10 वाजता केलं तर उद्या मी 11 वाजता करतोय असं अजिबात करू नका. एकच वेळ ठेवा आणि त्याच वेळेवरतीच तुम्ही हे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र वाचायला बसा. ही दत्त सेवा आहे. दत्तांचं तुम्हाला माहिती किती कडक असतं करण्यामध्ये. तर देवाची सेवा करण्यामध्ये काही कमी पडू देऊ नका. जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं तुम्ही या सेवेमध्ये करा. आणि तर मी तर तुम्हाला एवढंच सांगेन, मी स्वतः ही सेवा संकल्पयुक्त करणार आहे. उद्यापासून या सेवेला मी सुरुवात करणार आहे. तर मी ठराविक वेळ घेतली ती म्हणजे 11. कारण माझं कसं आहे सकाळची 11 ही ठराविक वेळ मी घेतलेली आहे आणि मी स्तोत्र 7 वेळा पठण करणार आहे. कारण तुम्हा सर्वांसोबत मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करेन की माझ्यासाठी गुरुवार एवढा खास का असतो ते. तर आता सध्या देवपूजा बंद आहे. समझ के वाले को इशारा काफी आहे त्यातलीच गोष्ट आहे. तर बस एवढंच आहे. सेवेमध्ये काही जास्त नाहीये आपल्या करायचं. एकदम सिंपल सोबर सेवा आहे आणि याची मांडणी सुद्धा आपल्या करायची नाही. फक्त आपल्या संकल्प करायचा आहे. जर तुम्ही तुम्हाला जर काही मनात इच्छा ठेवून तुम्ही जर ही सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्प मात्र करायचा आहे. जर तुम्ही सहज अशी सेवा करत असाल म्हणजे एक सेवा म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्प करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही साधी सुद्धा सेवा करू शकता. पण जर तुम्ही कुठली मनातून इच्छा ठेवून ही सेवा करत असाल तर तुम्हाला नक्कीच संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. बहुतेक जणांनी या सेवेचे खूप असे शीघ्र फल सुद्धा बघायला मिळाले. फक्त वाचायचंय म्हणून वाचू नका. ते मनोभावे वाचा. एकदम आपला देवातला आपला जो देव आहे तो त्या देवासमोर तर पोहोचला पाहिजे. का आता आपण स्वामी भक्त आहोत. आपल्यामध्ये सुद्धा एक देव असतो आपला आत्माराम. तो त्या देवापर्यंत आपली इच्छा जोपर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत तुम्ही नक्कीच सेवा करा. माझं म्हणणं तुमच्या सर्वांसोबत खरंच शेअर होत असेल. कारण कधीतरी काय असतं माझं बोलतो एक आणि मला एक्सप्लेन करायचं असतं दुसरं असं होत जातं. तर ही एकदम छोटीशी सेवा आहे. तर आता तुम्हाला स्वामी सेवा काय करायची ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर स्वामी सेवेमध्ये काहीही जास्त सेवा आपल्याला करायची नाहीये. एकदम सिंपल आहे. तुम्ही सारामृताचं 3 दिवसीय पारायण लावू शकता किंवा सारामृताचं 1 दिवसीय पारायण लावू शकता किंवा 7 दिवसाचं पारायण लावू शकता उद्यापासून तुम्हाला जे होत असेल किंवा गुरुचरित्राचं सुद्धा उद्यापासून तुम्ही आपलं जे आहे पारायण ते सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. आपल्या स्वामी महाराजांची सिंपल सेवा आहे. फक्त दत्तगुरूंची सेवा करताना खालती बसताना जेव्हा आपण बसतो तेव्हा बस्तरचा नक्की वापर करा. हे बघा हे असं बस्तर असतं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल हे आपण बसायला युज करतो. तर हे जे बस्तर आहे हे बसूनच तुम्हाला सेवा करायची आहे. अजून कुठलीही यामध्ये काही चटई वगैरे घ्यायची नाही. बस्तर घ्या किंवा एक चादर असते तुम्ही अंगावर आपण घेतो पांघरून म्हणून. तो ती घ्या आणि त्याच्यावरती बसून ही सेवा करायची आहे. सिंपल सोबत सेवा आहे. फक्त ही सेवा करताना दत्त महाराजांची घोर कष्ट उद्धारण स्तोत्र ही जेव्हा तुम्ही सेवा करत असाल तेव्हा देवाकडे तुपाचा दिवा मात्र ठेवा. कारण देवाला तेलापेक्षा घी प्रिय आहे. तर तुपाचा दिवा देवापर्यंत सेवा आपली पोहोचवतो आणि तुम्हाला माहिती दिवा खरंच देवापर्यंत सेवा आपली पोहोचवत असतो. दिवा आपल्या सेवेची साक्ष असते. तर म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लावा. आपल्या चॅनल वरती आहे ना
अशुद्ध तुपाच्या प्युअर फुलवाती ज्या असतात त्या कशा बनवायच्या घरच्या घरी आणि स्टोअर सुद्धा कशा करायच्या याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तर तुम्ही नक्की बघा. 1 महिना झाला त्या व्हिडिओला अपलोड करून. त्याला पण खूप छान असा प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. तर एकदम सिंपल सोबत तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला सर्वांना काही प्रश्न असतील किंवा काही सेवेमध्ये समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये मी नक्की देईन. चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.